नमस्कार, मी पल्लवीज क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। तर आज आपण डाळ तांदूळ न भिजवता खूप असा हेल्दी आणि टेस्टी जाळीदार ढोकळा पाहणार आहोत। तर बनवायची पद्धत तर खूप सोपी आहे आणि इथे मी खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स दिलेल्या आहेत, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। प्रमाण अगदी योग्य आहे। तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर बनवायची प्रत्येकाची पद्धती थोडीफार वेगळी असते, तर माझ्या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा। तर सुरुवातीला तयारी करण्यासाठी आपल्याला एका ताटाला ज्या भांड्यामध्ये आपण ढोकळा सेट करणार आहोत त्या ताटाला किंवा भांड्याला असं थोडंसं तेल लावून घ्यायचं अगोदरच। आणि आता या वाटीने 2 वाट्या विकतचं बेसनपीठ घेतलेलं आहे आणि बेसनपीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे, त्यामुळे काय होतं असं मिक्स करत असताना त्यामध्ये गाठी राहत नाहीत। आणि तुम्ही घरचं घेतलं तरी चालेल बेसनपीठ, पण असं विकतचं जर घेतलं तर काय होतं ढोकळा आपला अजून असा मऊसूत बनला जातो, सॉफ्ट बनला जातो। आता यामध्ये सर्व साहित्य टाकून घेऊयात। तर सुरुवातीला तर ज्या वाटीने आपण बेसनपीठ मापून घेतलेलं होतं त्याच वाटीने पाणी टाकून घ्यायचं। सुरुवातीला पाणी एकदम टाकायचं नाही, थोडं थोडं करून टाकायचं आहे। वजनी प्रमाणात पाहिलं तर हे 200 ग्रॅम बेसनपीठ आहे। आणि आता पाणी टाकून घेऊयात। हाताने असं मिक्स करून घ्यायचं, छान असं एकजीव होतं पीठ। आणि असं आपण एकाच डायरेक्शनला असं मिक्स करून घ्यायचं आहे, त्यामुळे आपला ढोकळा छान असा फुलतो। हे पहा, लागेल तसं पाणी टाकायचं आपल्याला, एकदम नाही टाकायचं। आणि 2 ते 3 मिनिटं असं फेटून घ्यायचं पीठ। हे पहा या पद्धतीने, त्यामुळे छान असं पीठ आपलं फ्लफी बनलं जातं। तर आता अजून पाणी टाकून घेऊयात आपण, तर अजून थोडं टाकून घेऊयात। अजून अर्धी वाटीला थोडं कमी मी पाणी टाकून घेतलेलं आहे। पाणी एकदम नाही टाकायचं, नाहीतर बॅटर आपलं पातळ होतं। असं आपण फेटत असतानाच पीठ छान असं फ्लफी होऊ लागतं, हलकं होऊ लागतं। आणि एकाच डायरेक्शनला आपल्याला असं मिक्स करत राहायचं आहे। हे पहा, आपल्याला 1.5 वाटीपेक्षा कमी पाणी लागलेलं आहे। आपलं पीठ तयार झालेलं आहे। आता वरून पोहेकाचा जो चमचा आहे त्या चमच्याने 2 चमचे साखर टाकून घ्यायची आणि चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घ्यायचं। तर साखर तुम्ही 1 चमचा टाकली तरी चालेल। आणि इथे मी पाव चमचा येलो फूड कलर टाकून घेतलेला आहे। आणि 2 चमचे आपल्याला इथे तेल टाकून घ्यायचं आहे। तर तेल टाकल्यामुळे आपला ढोकळा छान असा सॉफ्ट बनला जातो आणि छान असं एकजीव करून घ्यायचं आहे। हे पहा या पद्धतीने सर्व साहित्यामध्ये छान असं एकजीव करून घ्यायचं आणि मिक्स करून घेतल्यानंतर झाकण ठेवून आपल्याला 15 ते 20 मिनिटं हे छान असं पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। तर 15 मिनिटं झालेली आहेत आणि आता झाकण काढून आपण हे पीठ छान असं एकजीव करून घेऊयात, फेटून घेऊयात। आणि आता यामध्ये इथे मी इनोचं 1 पाकिट घेतलेलं आहे, तर ते पूर्ण आपण यामध्ये टाकून घ्यायचं या पद्धतीने आणि छान असं फेटून घ्यायचं। हे पहा या पद्धतीने, जास्त वेळ असं मिक्स करत राहायचं नाही। इनो नसेल तर तुम्ही या ठिकाणी बेकिंग सोडा घेतला तरी चालेल। आणि छान असं एकजीव करून घ्यायचं। हे पहा या पद्धतीने, आणि पीठ आपलं छान असं फुललं जातं। हे पहा छान असं पीठ फुललेलं आहे आपलं, अगदी डबल होतं पीठ फुलून। आणि आता ज्या भांड्याला आपण अगोदर तेल लावून घेतलेलं होतं त्या भांड्यामध्ये आपण लगेचच पटकन आपल्याला हे मिश्रण यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं असं टॅप करून घ्यायचं। हे पहा या पद्धतीने। आणि इथे मी अगोदरच कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं होतं। पाण्याला छान अशी उकळी आली की यामध्ये आपल्याला आता हे ताट ठेवून द्यायचं आहे। हे पहा या पद्धतीने असं ठेवून द्यायचं आणि वरून असं झाकण ठेवून द्यायचं या पद्धतीने। तर झाकण थोडंसं मोठं ठेवायचं, जास्त असं चिटकेलं असं ठेवायचं नाही, नाहीतर काय होतं ढोकळा आपला असा फुलून वर येतो आणि ताटाला चिटकतो। तर आता झाकण ठेवून इथे मी वरून असं थोडंसं जड साहित्य काहीतरी ठेवून द्यायचं आणि 15 ते 20 मिनिटं लागतात ढोकळा आपला फुलण्यासाठी, जास्त वेळ लागत नाही। तर हे पहा छान असा आपला ढोकळा बाफलेला आहे। तर आता चाकूच्या साहाय्याने आपण चेक करून घेऊयात। तर हे पहा चाकू क्लीन निघला की समजायचा आपला ढोकळा तयार झालेला आहे। हे पहा या पद्धतीने। आणि आता काढून घेऊयात बाजूला, थोडासा थंड करून घ्यायचा। तर हे पहा थोडंसं इथे मी कोमट करून घेतलेलं आहे, गरम गरमच लगेचच कट करायचं नाही, नाहीतर तुकडे पडतात। तर थोडासा कोमट करून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता किती छान असा ढोकळा आपला सेट झालेला आहे। आणि कडा अशा काढून घ्यायच्या, त्यामुळे पटकन मोकळा होतो। आणि या पद्धतीने आता ढोकळा आपण कट करून घेऊया। तर हे पहा लहान मोठ्या साईजमध्ये तुम्ही आवडीनुसार ढोकळा कट करून घेऊ शकता। हे पहा इथे मी स्क्वेअर आकारामध्ये असा ढोकळा छान असा कट करून घेतलेला आहे आणि आवडीनुसार वरून तुम्ही ते फोडणी देऊ शकता।
तर इथे मी जिरी, मोहरी, कढीपत्ता आणि थोडीशी कोथिंबीर टाकून आणि त्यामध्ये थोडंसं साखर आणि पाणी टाकून छान अशी फोडणी मी अगोदरच करून घेतलेली आहे। तर आता ही फोडणी आपण वरून यामध्ये टाकून घेऊया ढोकळ्यामध्ये। हे पहा, छान असा ढोकळा आपण कट करून घेतलेला आहे आणि आता ही फोडणी आपण वरून टाकून घेऊयात। या पद्धतीने थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि साखर टाकून घ्यायची, त्यामुळे ढोकळा आपला छान असा सॉफ्ट बनला जातो आणि कोरडा होत नाही खाताना। तर या पद्धतीने थोडीशी हिरवी मिरची यामध्ये मी कट करून टाकून घेतलेली होती आणि सर्व असं फोडणी यावर पसरवून घ्यायची। तर हे पहा, तुम्हाला काढूनही दावते ढोकळा। तर तयार आहे आपला अगदी 15 मिनिटाच्या तयार होणारा मऊसूत आणि खूप असा जाळीदार ढोकळा। हो, आणि मी बनवलेली आजची रेसिपी तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल वाटली तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। एबीवर असाल तर फॉलो करायला विसरू नका। भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर, तोपर्यंत धन्यवाद।